मित्रांनो, आपल्याला नवोदय परीक्षामध्ये असा एक प्रश्न येऊ शकतो, किमान व कमाल या बाबतीत. तर तुम्हाला सर्वात पहिले तर हे समजून घ्यायचं आहे की किमान आणि कमाल या दोन्हीमध्ये फरक काय. किमान म्हणजे लहान आणि कमाल म्हणजे मोठी संख्या. आता समजून घ्या ही कशी म्हणतो. किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती. चला आपण आता वहीवर सोडवून बघूया. इकडे बघा, व्हिडिओ लास्ट पहा, तुम्हाला कमाल आणि किमान समजेल. इथे म्हणत आहे 6 अंकी किमान संख्या. किमान म्हणजे मी आधीच सांगितलं होतं की लहान संख्या आणि कमाल म्हणजे मोठी संख्या. तर इथं 6 लिहायचं नाही, 1 लिहायचा. 1 पुढे 5 शून्य द्यायचे. 1 2 3 4 5 दिले 5 शून्य की म्हणते. मग बघा इथे म्हणत आहे कमाल 4 अंकी संख्या. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी सांगितलेली आहे मी. 1 2 3 4 4 शून्य आहेत. 4 शून्याच्या खाली 9 9 9 9 लिहून द्यायचं. म्हणजेच ही संख्या तयार होईल 9999. आणि 6 अंकी संख्या काय होईल. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे 1 लाख. तुम्ही लक्ष द्या, इथे वजाबाकी करायची आपल्याला. फरक म्हणजे वजाबाकी. फरक म्हणजे वजाबाकी. फरक वजाबाकी आणि अधिक म्हणजे. मग पुन्हा आपण शिकूया अधिकच्या ह्याच्यात अधिक. तर चला 10 म्हणता इथे हातचे घ्यावं लागेल, कारण की 0 म्हणून 9 नाही जात. 1 कडून हातचा घेतला इथं होते 10. 10 म्हणले गेला इथं राहते 9. इथे ला 1 हातचा गेला म्हणजे इथं झाले 9. इथे 1 हातचा गेला 9 9. इथे 10 राहते. समजलं. तुम्हाला वजाबाकी येत असेल म्हणून मी जास्त डिटेलमध्ये समजून सांगत नाही आहे. तर बघा 10 मधून 9 गेला 1 उरते. आणि 9 मधून 9 गेले 0. आणि 9 मधून 9 गेले 0. 9 मधून 9 गेले 0. आणि इथे 9 उरते. बघा इथे 9 उरते. तर आपण इथे 9 देऊन टाकूया. बघा आपलं उत्तर आले एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 9,001. पहा बरं, 10,000 म्हणजे 90,000 आहे. 90,001 कुठे आहे. हे इथे सी क्रमांक. सीला राईट करा. आपल्याला अशीच काही प्रश्न शिकायचे असेल, नवोदयचा अभ्यास करायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा. आणि तुम्हाला जर असे रोजच व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला एक लिंक पाठवून देईल उद्याच्या व्हिडिओ.